सातारा जिल्ह्यात सध्या नगरपालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरू असून त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याने सध्या साताऱ्यात अवैध धंदेवाल्यांना चांगले दिवस आलेले आहेत। खरं तर पोलीस प्रशासनाच्या कृपेने साताऱ्यात आधीपासूनच अवैध धंदेवाल्यांचा सुकाळ सुरू आहे। त्यातच निवडणूक म्हटलं की अवैध धंदेवाल्यांना सोने पे सुहागाच म्हणावा लागेल। सातारा जिल्ह्यात फक्त शहरी भागच नाही तर ग्रामीण भाग देखील आता अवैध धंदेवाल्यांच्या विळख्यात सापडलेला आहे। चक्री, मटका, जुगार, तीनपत्ती, दारू विक्री, त्याचबरोबर वेश्या व्यवसाय आणि बंदी असलेला गुटखा विक्री असे अनेक अवैध व्यवसाय ग्रामीण भागातील बाजारपेठेतील गावात सहज उपलब्ध होत आहेत। त्यामुळे सध्या या सर्व गोष्टी करण्यासाठी शहराची वाट धरायला लागणाऱ्या शौकीनांना आता गावातच आपले संसार उद्ध्वस्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे। या सर्व गोष्टीत पोलीस प्रशासन देखील तितकेच जबाबदार असून अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे हात लाचेने बरबटलेले आहेत। हप्ता दे आणि धंदा चालू कर असा फतवा पोलिसांकडून चालू असल्याने महिना 10,000च्या बदल्यात हजारोंची माया जमवण्याची नामी संधी अवैध धंदेवाल्यांना उपलब्ध झालेली आहे। त्यातच स्थानिक राजकारणी लोकांकडून याच अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घातले जात असून निवडणूक काळात फंडिंगसाठी याच अवैध धंदेवाल्यांचा वापर केला जात आहे। खरं तर सातारा शहरासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणावर ढिगभर अवैध धंदे सुरू असून त्याच ठिकाणी पोलीस मुख्यालयाबरोबर एलसीबी शाखा, शहर पोलीस ठाणे, शाहूपुरी पोलीस ठाणे हे प्रमुख पोलीस ठाणे आणि त्यांच्या चौक्या तैनात असताना याच पोलीस कर्मचाऱ्यांच्या नजरेतून हे सगळे अवैध धंदे सुटतातच कसे असा प्रश्न सातारकरांना पडलेला आहे। फक्त हेच नाही तर कराड, पाटण, कोरेगाव, पुसेगाव, दहिवडी, वडूज, औंध, फलटण तसेच रहिमतपूर, वाई या प्रमुख शहरांसह ग्रामीण भागात हेच धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत। या अवैध धंद्यांमुळे सध्या गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे। खरं तर एवढं सगळं सुरू असताना पोलीस नेमकं काय करतात हा प्रश्न सामान्य माणसांबरोबर माध्यमांच्या प्रतिनिधींनाही पडलेला आहे आणि पत्रकार बंधूंनी हीच गोष्ट कोल्हापूर विभागाच्या आयजी साहेबांच्या कानावर घातली। मात्र यानंतर सातारा पोलीस प्रशासनाच्या हप्तेखोरीने बरबटलेला चेहरा सामान्य माणसांसमोर आला। भर पत्रकार परिषदेत आयजी साहेबांनी पुरावे द्या, कारवाई करतो असे आव्हानच पत्रकारांना दिल्यानंतर साताऱ्यातील पत्रकारांनी अवैध धंद्यांच्या लोकेशनसह फोटो आयजी सुनील फुलारी या साहेबांना पाठवून दिले। मात्र ज्या प्रकारे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आपला नाकर्तेपणा दाखवला त्याचबरोबर आयजी सुनील फुलारी यांनी देखील आपण किती बेजबाबदार आहोत याचे उत्तरच साताऱ्यातील पत्रकारांना दिले। त्यामुळे फक्त साताऱ्यातीलच पोलीस कर्मचारी नव्हे तर पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि साक्षात आयजी सुनील फुलारी हे देखील साताऱ्यातील अवैध वाढत्या धंद्यांना व साताऱ्यातील गुन्हेगारीला जबाबदार आहेत। त्यामुळेच ऐतिहासिक साताऱ्याची वाटचाल भविष्यात गुन्हेगारीचा जिल्हा म्हणून नोंद झाली तर त्याचे श्रेय हे सर्वस्वी पोलीस प्रशासनाला व पोलीस अधिकाऱ्यांना द्यावे लागेल। आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।